इथं जळणारे लोक भरपूर आहेत. जाळ लावायची गरजच नाही तुमच्या माहितीच. कोणाची प्रगती तर देखवतच नाही तुमच्या माहितीच. घर जाळण्यासाठी काही गरजच नाही. भारतामध्ये खेकडा प्रवृत्ती भरपूर मोठी आहे. समोरच्याला पुढे जाऊच पण देत नाहीत आणि आपण पण पुढे जात नाहीत. पाय ओढून तुम्हाला बरोबर विहिरीमध्ये पाडणारे पण भरपूर लोक आहेत. एक नाही तुमच्या माहितीच इथं भरपूर लोक आहेत. परंतु आमचं एकच सांगणं आहे, आपण ज्याचं मीठ खातो त्याचं पण नीट करणं एक नैतिक कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याचं आणि त्या कामाचं कॅल्क्युलेशन नेचर इज क्रिएटर एक म्हण आहे. निसर्ग हा देव आहे आणि ज्याचे कर्म त्याच्यापाशी 100% मिळणारे असतात, आउटपुट मिळणार असते. जो माणूस एवढा धडपड करतो आहे तर त्याचं फळ त्यांना 100% मिळणार तर आहेच, त्याच्यामध्ये नो डाऊट. एक इंग्लिशमध्ये पुन्हा एक म्हण सांगतो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावानं माणूस परिपूर्ण बनतो. तर तुमच्या प्रयत्नाला 100% फळ मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला मायक्रो नियोजन करणंही तेवढंच गरजेचं आहे. भरपूर वेळ पण झालेला आहे, परंतु ह्या गोष्टी सांगणं पण गरजेचं होतं. इथं आपल्या जे तुमच्यावर जे प्रेम करणारे लोक आहेत, फार हिंगोलीहून, लातूरहून किंवा तेलंगणातून आलेले आहेत. रामदास पाटील साहेबांना भरपूर प्लस पॉइंट आहेत. त्या प्लस पॉइंट पण आता त्यांनी म्हणजे बीजेपी मधून काँग्रेसमध्ये आलेले आहे. बरोबर आहे, एक स्टेप मागे घेतली आहे. परंतु ज्यावेळेस ते काँग्रेसमधून निवडून येतील तर 100% ते भविष्यामध्ये मंत्री पण राहतील. याच्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. कसं आहे, संघर्षाच्या काळामध्ये रक्त गाळण्यापेक्षा शांततेच्या काळामध्ये घाम गाळणं हे तेवढंच अतिशय महत्वाचं आहे. आणि ते फॉर्म्युला तुमचे जे काही सिलेदार आहेत, मी बघतो आहे की इथं उल्लेख जरी करत नसत असतील, परंतु आपले मोगलाजी अण्णा असोत किंवा इतर सर्व बालाजी अण्णा असोत किंवा जे काही खरंच हे जे काही व्यक्ती आहेत सर, तर त्यांचं जे काही प्रेम आहे ते मी सांगण्यामध्ये किंवा मोजण्यामध्ये, तुम्ही काउंट करण्यामध्ये शक्य नाही. ते अंतःकरणातून तळमळीने झटणारे इथं माणसं आहेत, ते लक्षात घ्या. इथं जे काही लोक आलेले आहेत, सर्व जे काही आलेले आहेत काँग्रेस पक्षाच्या वतीने, तर हा कार्यक्रम फक्त काँग्रेस पक्षाचा नाही आहे, लक्षात घ्या. जरी तुम्ही आयोजित केला असेल तर रामदास पाटील साहेब हे फक्त काँग्रेस पक्षाचे नाहीत, ते तुम्ही सर्वांचे आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे या कार्यक्रमाला फक्त लिमिट असं न ठेवता माझं एक विनंती आहे की बाबा, साहेबाचा आज हा 44 वर्ष पूर्ण झालेला आहे. तर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पण जयंती आता चालू झालेली आहे, आता 14 तारखेपासून. तर एक सार्वजनिक असा मोठा कार्यक्रम मोंढ्यामध्ये म्हणा कुठंतरी ठेवावा, जेणेकरून सर्व पक्षाच्या, सर्व धर्माच्या आणि ग्रामीण भागातले जे काही लोक आहेत त्यांना इथं येऊन आपल्याशी नाळ जुळण्याचं एक संधी मिळते. आणि खरंच रामदास पाटील साहेब, तुम्ही जे काही मेहनत करत आहोत तर हे फार त्याला म्हणजे तोड नाही. म्हणजे खरंच तुम्ही आता कालच्या नगरपालिकेला मी मेहनत बघलेलो आहे, तर अक्षरशः सर्वांनी मेहनत केलेली आहे. यश अपयश हे तर चालू असते, लक्षात घ्या. परंतु जे जनतेमधून जे काही प्रेम आहे तुम्हाला 100% मिळालेलंच आहे. आणि भविष्यामध्ये, आणि हे आपण जे इथं आम्ही सांगतो आहे किंवा बोलतो आहे, हा एक वैयक्तिक आणि खाजगी कार्यक्रम आहे. आणि खाजगी आयुष्यामध्ये तुम्ही सर्वजण हजेरी लावू शकतो. आणि प्रशासकीय अधिकारी देखील आम्ही स्टेजवर येऊन खुल्या दिमागानं सांगू शकतोय, आमचे वैयक्तिक संबंध आहेत. आणि ते रामदास पाटील साहेब माझे देखील मार्गदर्शक आहेत. त्यांनी मला 1.5 वर्षाच्या काळामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि रामदास पाटील साहेब फक्त हे 2-3 जिल्ह्याचे नाही, रामदास पाटील साहेब एक शिवलिंग शिवाचार्य महाराज हे आमच्या तालुक्याचे जे फार मोठे संत होऊन गेलेले आहेत, त्या शिवलिंग शिवाचार्य मठाचे मठाधिपती जे होते त्यांचे ते अध्यक्ष देखील आहेत. बिचकुंदा मठाचे जे एवढं मोठं मठ आहे त्यांचे ते सदस्य आहेत. त्याच्यानंतर बंडप्पा मठ जे आहे आपले बंडायप्पा मठ, त्यांचे देखील ते सदस्य आहेत. तसेच आपल्या पूर्ण तालुक्याचे काँग्रेसचे सर्व आहेत. तसेच आज आपले जे खासदार साहेब जे आहेत बंडू पाटील चव्हाण, हे एक आझाद शत्रू असल्यासारखे आहेत. ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत, लक्षात उभे आहेत. आणि संपूर्ण जे आपले काँग्रेस पक्षाचे जे हर्षवर्धन सपकाळ साहेब आहेत, यांच्याशी त्यांची जी काही नाळ आहे ती अतिशय महत्वाची आहे.
त्यामुळं भविष्यामध्ये रामदास पाटील साहेबांना कोणीही रोखू शकणार नाही. त्यांचं जे काही जे कॅल्क्युलेशन आहे तर 40% लोकसंख्या आहे आणि त्यांनी फक्त जर मनावर जरी घेतलं तुमच्या माहितीच तो तर आणि त्याचबरोबर जर कास्टचं जर पॉप्युलेशनचं जर बघलं तर वाणी समाज देखील तुमच्या माहितीचं इथं भरपूर आहे. जवळपास म्हणजे 60,000 लोकसंख्या आहे. जर आपल्या कास्टमध्ये पण राहून तुम्हाला त्याचं पण बेनिफिट मिळणार आहे आणि जे प्रशासकीय सेवेमध्ये जे तुम्ही जे काही हे केलेलं आहे, जे तुम्ही कामं केलेलं आहेत ते लोक तर तुम्हाला विसरणारच नाही. आणि त्याचबरोबर तुमचं एज्युकेशन पण या एरियामध्ये झालेलं आहे, मरखेल आणि देगलूरमध्ये. त्यामुळे सर तुमच्या संपूर्ण प्लस पॉईंट आहे. त्याच्यामुळे देगलूर मुखेड काय, देगलूर नायगाव काय आणि देगलूर बिलोली काय मतदारसंघाची पुनर्रचना जरी झाली तर तुमचा जे काय अश्वमेघ आहे, कोणता मायचा लाल पण रोखू शकणार नाही. याच्यासाठी तुमचे फक्त आशीर्वाद पाहिजे आणि हे आशीर्वाद कायमस्वरूपी असावेत हीच मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतोय. आणि मी पुन्हा एकदा रामदास पाटील सुमठाणकर साहेबांना पोलीस स्टेशन देगलूरतर्फे आणि माझ्यातर्फे आणि माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यातर्फे निरोगी आयुष्यासाठी आणि 100 वर्षे जगण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. एक मन म्हणले होते, चांदनी चांद से होते है सितारों से नहीं, प्यार एक से होता है हजारों से नहीं. बरोबर आहे साहेब, तुमच्यावर प्रेम करणारे शेकडो लाखो लोक आहेत, परंतु या लोकांचं प्रेम तुमच्यावर असू द्या, परंतु तुमचं प्रेम फक्त आमच्या ताईसाहेबावर असू द्या. हे पण आमचं तुम्हाला सांगायचं आहे. ताईसाहेब तुम्ही रोज साहेबाची हजेरी घरी घेत जा, त्यानं कितीही काम करू द्या, आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही. रामदास पाटील साहेबांनी रोज संध्याकाळी हजेरी आपल्या घरी लावावी आणि कुटुंबियाला पण थोडा वेळ द्यावा, हीच मी एक इच्छा व्यक्त करतोय. आणि एवढं लांबत गेलेलं भाषण आमच्या अध्यक्ष मिस्त्री साहेबांच्या परमिशनने आणि संपूर्ण आपल्या तुमच्या परमिशनने मी इथं थांबवतो. पुन्हा एकदा आपल्याला उद्घोषणा करायची आहे. मी फक्त रामदास पाटील जय हो म्हणतो, आपण फक्त जय हो म्हणायचं आहे. रामदास पाटील जय हो, जय हो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.